नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हेवी साईजचा ब्लाउज कटिंग करून स्टिचिंग कसा करायचा ते पूर्ण मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। सर्वात प्रथम मी हे कटिंग जे केलेलं आहे अस्तरचं त्याचा फर्मा कटिंगचा मी व्हिडिओ सोडलेला आहे आपल्या चॅनलवर, गीता फॅशन या चॅनलवर। तो तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघून घ्या। आणि शिवाय मी लिंक पण देते डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। आणि कटोरी ब्लाउजची ही कटिंग आहे। तर सर्वात अगोदर मी ब्लाउज पीस कटिंग करून घेते आणि नंतर स्टेप बाय स्टेप स्टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर स्टिचिंगमध्ये कोणकोणती काळजी घ्यायची असते, ब्लाउज शिवताना, अस्तर जोडताना मेन कोणती काळजी घ्यायची असते, कोणत्या पद्धतीने अस्तर जोडायचं, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी एकही चुनी पडणार नाही आपल्या ब्लाउज पीसाला किंवा लूज बसणार नाही ब्लाउज पीस। एकदम परफेक्ट चिटकवल्यासारखं अस्तरला ब्लाउज पीस जोडून घ्यायचं आहे। नंतर स्टिचिंग दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही विनंती। आणि अजून एक विनंती दुसरी करते मी की अजून जर सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा आस्वाद घेता येईल। माझ्या चॅनलवर खूप छान व्हिडिओ असतात, स्टिचिंग, कटिंग आणि क्वेरीज खूप असतात। मुंड्यामध्ये झोळ काय येतो त्याच्याबद्दल, किंवा शोल्डर किती घ्यायची, मुंडा किती घ्यायचा प्रत्येक साईजला, या सगळ्यांची माहिती मी देत असते चॅनलवर आपल्या। तर नक्की सबस्क्राइब करून मग व्हिडिओ बघा। धन्यवाद। आता आपण स्टिचिंग बघणार आहोत। तर बाह्या उलट्या सुलट्या होऊ नयेत म्हणून बरोबर व्यवस्थित अगोदर लावून घ्यायच्या दोन्ही बाह्यांना अस्तर आणि टिप मारायला सुरुवात करायची। तर अस्तर जोडण्याची पद्धत पण माझी बघा कशी असते, तुम्हाला आवडेल आणि पटकन होईल अस्तर जोडून। तर मला ते चिटकवणे किंवा पिना मारून घेणे याच्यात वेळ घालवायला आवडत नाही, डायरेक्ट टिपा मारत असते मी। पण त्या पण फिनिशिंग मध्ये अस्तर बसलं पाहिजे ह्याची पण काळजी घेत घेत टिपा मारायची आहेत आपल्याला। तर त्या कशा मारायच्या हे पण मी सांगते। आता बाहीला मी कमी पडलं होतं कटिंग हे, त्यामुळे जोड लावून घेतलाय। कटिंग मध्ये बघितलं असेल आपल्याला कापड कमी पडलं होतं। तर अगोदर सगळे हे मी खाली ज्या सरळ जेवढ्या टिपा आहेत प्रत्येक पार्टला तेवढ्या सगळ्या अगोदर मी मारून घेणार आहे। लागलीच्याला दाबटीप टाकून घ्यायचे। आता दुसरी बाही घ्यायची। हे बघा उलट सुलट मी अगोदरच करून घेतलेलं आहे। याची पण दाबटीप टाकायची। अस्तरच्या बाजूला हे फोल्ड करायचं, इकडं या साईडला ढकलायचंय। आता आपण पाठीचा भाग घेऊया। आता हा पाठीचा बेस पण खालची टीप मारून घ्यायचे। लगेच दाबटीप टाकायची अशी, ब्लाउज उघडून अस्तरच्या बाजूला ही मार्जिन सगळं ढकलून दाबटीप द्यायची। आता एक सुलटा ब्लाउज करून परत एक अशी दाबटीप द्यायचे कडेनी। आणि मग हे आता तिन्ही बाजू जोडून घेऊया। या पद्धतीने अगदी व्यवस्थित प्लेन असं ब्लाउज पीस बसलं पाहिजे। आता हे एक्स्ट्रा जे कापड उरले आपलं ब्लाउज पीसाचं ते कट करून टाकायचं अस्तरच्या बरोबरीने।
आता हा जो गळा आहे आपला तो गळा डार्क करून घ्यायचा जरा, आणि मग दुसरीकडे पण असा छापून घ्यायचा हात मारून, टोकाला टोक व्यवस्थित लावायचं. आता आपल्याला गळ्यावरून पण टीप मारायचे. एक पायाचं अंतर ठेवायचं टीपच्या शेजारी, हे खडू उठलाय त्याच्या शेजारी, आणि टीप मारायची. आणि मग नंतर हा गळा कापून टाकायचा. हे जे कापड मधलं निघालेलं असतं हे आपल्याला लूप पट्टीसाठी उपयोगी पडतं. असंच ब्लाउज पीस आणि अस्तर सहित, तर ते जपून ठेवायचे. आणि आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे. टक्स मारण्यासाठी फोल्ड करायचा, असा याचा अर्धा करून घ्यायचा, परत एक फोल्ड करून बरोबर निम्म्यावर खून करून घ्यायची अशी खडूनी. आणि इथे आपल्याला 4.5 इंचाची टक्स द्यायचे. एक इंचाचा टक्स ठेवलेला आहे, तर बरोबर अर्धा इंच दोन्हीकडं, आणि असा टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स नेहमी असा मारायचा असतो, 1 इंचापर्यंत सरळ यायचं आणि मग बाहेर निघायचं असं असं. आता हात छाप आपण इथं उठवून घेऊया. आणि दोन्हीकडे आपण मारून टाकूया. आता अस्तरच्या ब्लाउजला असा असा हात खाली घालायचा, टोकाजवळ बोट ठेवून बरोबर हे चिमटीत पकडायचंय ब्लाउज पिसासहित. आणि मग इथे बघा सरळ यायचं इथपर्यंत असं, आणि मग इथून बाहेर निघायचं असं. या पद्धतीने टक्स मारायचे बघा. अशी सरळ यायचं मग इथून बाहेर निघायचं, म्हणजे मग आपली कडपर्यंत टक्स बसते, अशी कापड सापडतं टीप मध्ये. याच पद्धतीने आता इकडे पण करून घेऊया. आता हा पाठीचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे. बायांना पण कडेने टीप मारून घेऊयात आणि मग पुढचा भाग घेऊ आपण. एकदम छान परफेक्ट इस्त्री केल्यासारखा ब्लाउज अंगात बसतो, प्रेसची पण गरज लागत नाही. या पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज शिवलात तर. इथे पण सुलट्या बाजूने एक टीप मारून घ्यायची. थोडं ब्लाउजचं कापड असं बाहेर सोडायचं, म्हणजे काय होतं ब्लाउज जुना झाल्यानंतर असा अस्तर खाली वगळत नाही आणि बाहेर दिसत नाही. मग म्हणून अशी थोडीशी ब्लाउज पिसाचं कापड थोडं टिपच्या खाली असं घ्यायची किनार, आणि मग एक दाब टीप टाकून घ्यायची. व्यवस्थित ब्लाउज पिसाचं कापड खाली हात मारून घ्यायचा. खाली चुनी वगैरे काय असली तर काढून घ्यायची कापडाला. या पद्धतीने. आणि आपण अस्तरची कटिंग एकदम परफेक्ट केलेली असते, त्यामुळे बरोबर अस्तर बरोबर हे कटिंग करायचंय. कटिंग करताना मी सांगितले तुम्हाला आणि दाखवले पण. आपण एक्स्ट्रा कटिंग करत असतो ब्लाउज पिसाच्या कापडाचं, ते सगळं हे छाटून काढायचं असं अस्तर जोडून झाल्यावर. आता याच पद्धतीने आपण हे बघा कशी प्लेन बाही बरोबर बसली. इस्त्री सुद्धा केलेली नाही मी, तरी सुद्धा व्यवस्थित बसले. याच पद्धतीने आकार पण बघा मुंड्याचा मागचा पुढचा अगदी व्यवस्थित आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला बाही जोडायची अस्तर. अशीच मी दुसरी बाही जोडून घेते.
अशा आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडच्या. आता आपण पुढचा पार्ट घेऊया. असं अस्तर ठेवून कट केलेलं असतं. असं अलगद अस्तर उचलायचं आणि आतल्या साईडला ठेवायचं. पण उलटी सुलटी ब्लाऊजची पण बाजू बघा तुम्ही. मी उलट्या साईडनेच ब्लाऊज कटिंगला घेतले, सुलट्या साईडनेच ब्लाऊज कटिंगला घेतलेला असतो, त्यामुळे मी आतमध्ये ठेवते. बरोबर दोन्ही साईडला 2 भाग करून घ्यायचे दोन्ही बाजूचे आणि टीप मारायचे. आता क्रॉस पट्टीला पण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय. अशी चालगत एक उचलायची क्रॉस पट्टी अस्तरची आणि खाली ठेवायची. एक खाली आणि एक वर करून लावून घ्यायचे, म्हणजे 2 बाजूच्या 2 बरोबर होतात. क्रॉस पट्टीला अशी दाबटीप टाकून घ्यायचे, पण असं तिन्ही बाजूनी या कडा शिवून घ्यायच्या नाहीयेत. अशीच ठेवायची उघडी, कारण आपल्याला लावताना सोपी पडते. मग आता आपण कटोरी जोडून घेऊया. कटोरीचं पण बघा, असं एक कापड उचलून घ्यायचं, असं मधोमध ठेवायची ही कटोरी आणि मग हे वरून लावायचं. म्हणजे काय होतं, 2 बाजूच्या कटोऱ्या व्यवस्थित निघतात. नाहीतर मग बघा चुकून एकाच बाजूच्या दोन्ही कटोऱ्या होऊन जातात आपल्याकडून, नवीन शिकत असाल तर. मी पण नवीन शिकत होते तेव्हा बऱ्याच वेळा माझं असं झालेलं आहे. आता आपण अस्तर कटिंग करते वेळी बघा असे कट मारलेले असतात असे, तर तिथंच ब्लाऊज पिसाला पण असा कट मारून घ्यायचा टक्सवर. आणि बरोबर या टक्सवर आपण माप टाकून घ्यायचंय असं आणि टक्स मारून घ्यायचे. आणि जर तुम्हाला तसं जर चिमटीत पकडता येत नसेल तर एक सोपी ट्रिक सांगते. इथे मधोमध आपल्याला एक टीप मारून घ्यायची अशी, एक टीप मारून घ्या अशी आणि मग इथून टक्स मारा. म्हणजे काय होतं, कडेपर्यंत टक्स आपला बसला जातो, टीप बसली जाते टक्सला. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचंय. साडेसहाची बरोबर झालेली कटोरी आपली. सेम आता अशीच इथे पण मारून घेऊया टक्स. अशा या दोन्ही बाजूच्या 2 कटोऱ्या तयार आहेत आपल्या. आता जोडून घेऊया. कटोरी जोडताना नेहमी खालच्या साईडने जोडायची अशी, अशी या पद्धतीने. अजिबात खेचायचं नाही कोणतंही कापड. बघा बरोबर अगदी टोकाला टोक मिळतं. परत एक डबल टिप मारून घ्यायचे आणि मग नंतर नख ओढून घ्यायचंय त्या टिपवर असं. आता इथे आपण अस्तर लावून घेऊया, सॉरी क्रॉस पट्टी लावून घेऊया.
या बाजूची कोणती आहे बघायची आणि तशी लावायची. तर या टोकाला मी हे अस्तरचे बरोबर ब्लाउज पिसाची ठेवणार आहे सुलट्या ब्लाउजवर क्रॉस पट्टी. व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची क्रॉस पट्टीला बरोबर. असं नख मारून हा फोल्ड करायचा आहे वरचा ब्लाउज असा आणि मधोमध इथं ठेवायचा आणि ही जी टीप आहे आपली क्रॉस पट्टीची ती टीप बरोबर तिथे ठेवून टीप मारून घ्यायची, जोडून घ्यायची अस्तरला या पद्धतीने. आणि नंतर हे आतलं बाहेर ओढून घ्यायचंय कापड. अशी क्रॉस पट्टी लावल्याने बघा काय होतं, आतून सुद्धा क्रॉस पट्टीची टीप दिसत नाही, एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाउज दिसतो असा. या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी लावून झाली. तिने तुम्ही ब्लाउज जोडायचंय, एकदम परफेक्ट ब्लाउज जोडून होतो. तर कसा वाटला ब्लाउज तुम्हाला? हा पूर्ण जोडण्याची स्टिचिंगची माहिती तुम्हाला दिलेली आहे पूर्ण मी. नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. एकदम परफेक्ट टक्स आलेला आहे बघा, हेवी साईज आहे. या पद्धतीने याचा पुढचा पार्ट आपला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत या व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि तुमचा निरोप घेते. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे काज बटन पट्टी कशी तयार करायची, त्यामध्ये काय काय आपल्याला चुका होतात त्या दुरुस्त करून घ्यायला लागतात ब्लाउज जोडतानाच्या, आणि मगच काजपट्टी व्यवस्थित परफेक्ट बसते. तर तो व्हिडिओ पुढचा येईल. तर या व्हिडिओचा आस्वाद घ्या तोपर्यंत. आणि नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.